बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलाय। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही हे यापूर्वीच जाहीर केलं होतं, पण काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होती। या संदर्भात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर अखेर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे बारामतीत आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे। येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे। तर आकाश मोरे नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आकाश मोरे हे कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत। माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते चिरंजीव आहेत। तर 2014 मध्ये बारामती विधानसभेची त्यांनी निवडणूक लढवली होती। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींना भेटावं लागलं तरी भेटू, यात काही अडचण नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। पाहूयात। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। बारामतीत अजितदादांच्या निधनानंतर जय पवार यांनी पहिल्यांदाच भावनिक भाषण करत कार्यकर्त्यांना साथ घातली। त्यासोबत निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र अंतिम निर्णय बारामतीकरांचाच असेल असं ते म्हटलेत। सगळ्यांना लढायचा अधिकार आहे, पण बारामतीकरांनी ठरवलेलं आहे। आधी पण ठरवलेलं, आता पण ठरवणार, भविष्यात पण ठरवणार। कारण अनेक वर्षापासून दिसत आहे त्या आदरणीय दादांमुळे, पवार साहेबांमुळे